आणि इथे आता कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता मी याच्यात टाकतोय काही गोष्टी टाकणार आहे. थोडंसं इथे जायफळाची पूड याच्यात पण टाकतोय. कलर्ड पेपर्स थोडेसे ते मी टाकणार आहे. बस. आणि आता याच्यात टाकणार आहे मी पालक. थोडं मीठ. बस. हे जे अरंचनीचं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे आपलं. हे स्टफिंग आपण काढून घेतोय. आता आपल्याला हे जे आहेत ना दोन्ही गोष्टी आपण तयार करून घेतलेल्या आहेत. याचे छोटे गोळे बनवायचे आहेत. असं त्याला आकार देऊन त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरायचं आहे आपल्याला. एक चीजचा क्यूब आणि थोडं स्टफिंग. म्हणजे खाताना चीजी पण लागेल छान, त्याचबरोबर पालक लसूण याचा फ्लेवर पण छान लागेल. ब्रेड क्रम्स घेतोय. अंड फेटून घेतलेलं आहे आणि या गोळ्यांना थोडासा मैदा लावलेला आहे. अंड्यामध्ये डीप करून आता ब्रेड क्रम्स मध्ये टाकतोय. त्याला ब्रेड क्रम्स मधनं फिरून घेतोय. आता हे तळण्यासाठी रेडी झालेले आहेत, पण आपण त्याला थोड्या वेळाने तळूया. त्याच्या आधी बाकीची तयारी आपण करून घेऊया. चला, हे 3 पीसेस मी इथे काढून ठेवतोय. आता एक काम करतो मी. इथे हे जे चिकन आहे ते आपण थोडंसं ऑलिव्ह ऑइलमध्ये दोन्ही बाजूनी त्याला थोडासा गोल्डन रंग येईल असं परतून घेऊया पहिले. खरं सांगायचं तर खूप जास्ती गोष्टी नाही आहेत इटालियन कुकिंगमध्ये, पण ज्या काही गोष्टी वापरल्या जातात त्या फ्रेश वापरल्या जातात जास्ती करून, आणि त्याच्यामुळे त्याला फ्लेवर खूप चांगला येतो. खूप फ्लेवरफुल असं हे जेवण आहे इटालियन फूड म्हणजे. हे चिकन मी दोन्हीकडनं त्याला सिअर ज्याला म्हणतो आम्ही सिअर करून घेतलं, म्हणजे दोन्हीकडनं त्याला रंग थोडासा येईल असं बघितलेलं आहे. आणि त्याच तेलामध्ये आता सॉस बनवतोय आणि या सॉसमध्ये हे चिकन मी शिजवणार आहे. इथे मी एका बाजूला डाळ जी आहे, डाळीचं मिश्रण होतं, त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ घेतली आहे, चण्याची डाळ घेतली आहे, ती आपण भिजवून त्याची पेस्ट करून घेतली होती. ती तुपामध्ये मी शॅलो फ्राय करतोय, त्याला आपण परतून घेतोय. इकडे चणाची डाळ, मिरची आणि जे जिऱ्याचं आपण मिश्रण केलं होतं ते वाफवून घेतलं होतं, ते मी एका बोलमध्ये काढतोय आणि ते थंड झाल्यानंतर असं कडक होतं, त्याला हाताने त्याचे तुकडे करून घेतोय. किंचित त्याच्यामध्ये हिंग टाकतोय. बस. एका बाजूला हा आता पॅन आपण तापायला ठेवूया. त्याच्यात टाकणार आहे तेल. तापल्यानंतर आपण उडदाची डाळ टाकतो याच्यामध्ये. ही डाळ पण आता व्यवस्थित परतल्या गेलेली आहे तुपामध्ये. याच्यात मी टाकणार आहे आता गूळ. जेवढी डाळ होती तेवढाच साधारणपणे गूळ टाकतोय मी. थोडं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. मोहरी,
उडदाची डाळ ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला टाकायची मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. वा, थोडंसं हिंग, हळद आणि फरसबी. त्याचबरोबर याच्यात मी गाजर पण टाकणार आहे. याच्यामध्ये फरसबी आपण टाकतोय. जर गाजर नसेल तरी पण चालेल, पण एखाद दोन भाज्या त्याच्यामध्ये असतील तर कलरफुल दिसेल, जास्त न्यूट्रिशियस होईल भाजी, त्या दृष्टीने मी इथे गाजर पण टाकलेलं आहे. तुम्हाला जर मटर आवडत असेल तर मटर पण टाका, म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतील. आता ही जी डाळ आहे ना, जी वाफवून घेतलेली आपण, ती पण याच्यात टाकतोय मी. खूप टेस्टी अशी भाजी असते. त्याचबरोबर मी इथे याच्यात टाकणार आहे मीठ आणि खोबरं टाकतोय मी याच्यामध्ये. किसलेलं खोबरं एक अर्धी वाटी. याला आता एकत्र करतोय आणि याला जरा वाफ येऊ देतो. 5-7 मिनटं 10 मिनटं याला थोडा गरम करायचं, वाफ येऊ द्यायची आहे याला. आणि आता हे जे डेझर्ट आहे आपलं, हे जवळपास रेडी होत आलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकतोय मी वेलची पूड. त्याचबरोबर याच्यात टाकणार आहे मी खोबरं, अर्धी वाटी खोबरं पण टाकलेलं आहे. आणि या सगळ्या हे जे मिश्रण आहे हे एकत्र करतोय. आणि हे तळलेले काजू, बस एक 4-5 मिनिटांनंतर याला बंद करणार आहे. कोथिंबीर तयार आहे आपली. बीन्स परत पोचली, मस्त भाजी तयार आहे. एकदम टेस्टी अशी भाजी. ही भाजी पण आपली तयार झालेली आहे. आपलं जे स्वीट आहे, डेझर्ट, ते पण तयार झालेलं आहे आणि इडल्या पण तयार झालेल्या आहेत. मी एक काम करतो, आता ह्या सगळ्या गोष्टी प्लेटमध्ये लावून घेतो, थाळीमध्ये लावून घेतो. आणि बाकीची पण तयारी मी केलेली आहे, ज्याच्यात पेपर रस्सम आहे, अपलम्स आहे, भात आहे, या सगळ्या गोष्टी सजावट त्याची करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साऊथ इंडियन थाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली चणा डाळ आणि मूग डाळ, तयार इडली, भिजवलेली चणा डाळ, किसलेलं ओलं खोबरं, गूळ, चिरून वाफवलेली फरसबी, तळलेले काजू, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेलं गाजर, तूप, वेलची पूड, पांढरे तीळ, हिंग, सुक्या लाल मिरच्या, जिरं, कढीपत्ता, साखर, उडीद डाळ, मोहरी, हळद, बटर, मीठ आणि चणा डाळ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी भिजवलेली चणा डाळ, सुक्या लाल मिरच्या, 1.5 चमचा जिरं, मीठ आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. स्टीमर मध्ये केळीचं पान ठेवून पानाला तेल लावून डाळीचं वाटण त्यावर नीट पसरवून 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये 3 ते 4 चमचे चणा डाळ भाजून घ्यावी. त्यानंतर उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आणि हिंग भाजून त्याचं वाटण करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये उकडून वाटलेल्या डाळींचं मिश्रण नीट परतून घ्यावं. नीट परतल्यानंतर त्यामध्ये गूळ, पाणी, वेलची पूड, किसलेलं ओलं खोबरं, तळलेले काजू घालून नीट एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये बटर वितळवून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, भाजून घातलेली डाळींची भरड, इडलीचे काप, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिंग घालून नीट परतून घ्यावं. स्टीमर मधील वाफवलेल्या डाळींची भरड एका बाउल मध्ये घेऊन कुस्करून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून उडीद डाळ परतून घ्यावी. त्यानंतर मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, हळद, वाफवलेली फरसबी, गाजराचे काप, वाफवून कुस्करलेली डाळींची भरड, मीठ, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट वाफवून घ्यावं. तयार पदार्थ केळीच्या पानावर ठेवून साऊथ इंडियन थाळी सर्व्ह करावी. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटण, सुकं, कोशिंबीर, हे सगळं असं मी म्हटल्यानंतर लगेच तुमच्या डोळ्यासमोर थाळी आली असेल ना. बरं, आज तू कुठली थाळी बनवणार आहेस? आज कोल्हापुरी थाळी बनवणार.